नमस्कार. ब्रेसेस क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण सर्वसामान्यपणे विचारला जाणाऱ्या प्रश्नावरती चर्चा करणार आहोत. आता पेशंट विचारतात की डॉक्टर, आता माझा दात पडलेला आहे किंवा काढलेला आहे, या ठिकाणी मला नवीन दात बसवायचा आहे, तर त्या संदर्भात काय करता येईल याबद्दल पेशंट युजली विचारतात. तर या ठिकाणी आपल्याकडे 3 पर्याय उपलब्ध आहेत. सगळ्यात जो पहिला पर्याय आहे तो त्या ठिकाणी इम्प्लांट करणे आणि त्या इम्प्लांटवरती कॅप बसवणे. आता जर इम्प्लांट हा पर्याय आहे, याच्यामध्ये आपण काय करतो, जो दात पडलेला आहे तो 1 किंवा 2 जे काय दात असतील त्या ठिकाणी आपण काय करतो, त्या हाडामध्ये ड्रिल करतो. ते ड्रिल केल्यानंतर त्या ठिकाणी आपण एक टायटॅनियमचा इम्प्लांट टाकतो. तो इम्प्लांट टाकल्यानंतर जेव्हा तो घट्ट होतो, तो घट्ट झाल्यानंतर आता ही घट्ट होण्याची प्रक्रिया साधारणतः 2.5-3 महिने चालू शकते. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती कॅप बसवतो. आता या पद्धतीमध्ये फायदा काय, हा नियर टू नॅचरल हा पर्याय आहे, कारण याच्यामध्ये मूळसुद्धा आहे आणि वरती कॅपसुद्धा आहे. जसं आपला दात असतो, दाताला मूळ असते आणि वरती आपण ज्या भागात चावतो तो क्राऊन असतो. तर ही एकमेव अशी पद्धत आहे की ज्यामध्ये मूळसुद्धा आहे आणि त्या ठिकाणी चावायचा क्राऊनसुद्धा आहे. तर इम्प्लांटचा सगळ्यात मोठा फायदा की इम्प्लांटची चावण्याची जी ताकद आहे, जी इम्प्लांट टाकल्यानंतर आपण जी कॅप बसवतो त्याची ताकद आहे ती सगळ्यात जास्त आहे. आपल्याला सगळ्या वस्तू व्यवस्थित खाता येतात. दुसरी गोष्ट, इतर आजूबाजूच्या कुठल्याही दाताचा आपल्याला आधार घेण्याची या ठिकाणी आवश्यकता पडत नाही. तिसरा पर्याय की इम्प्लांट एकदा बॉडीमध्ये ऑसिओ इंटिग्रेट झाला त्याच्यानंतर तो कायमस्वरूपी तिथे राहतो. म्हणजे थोडक्यात ही लाईफ टाईम ट्रीटमेंट आहे, याच्यामध्ये परत परत रिप्लेसमेंटची फार काही गरज या ठिकाणी पडणार नाही. एकदा इम्प्लांट त्यामध्ये बॉडीमध्ये बसला, हाडामध्ये बसला, इंटिग्रेट झाला, त्याच्यानंतर मात्र आपल्याला त्याला भविष्यामध्ये काही करण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात ही ट्रीटमेंट जी आहे ती वन्स इन लाईफ टाईम किंवा लाईफ टाईम ट्रीटमेंट झालेली आहे. आता याच्यात लिमिटेशन्स काय, तर कुठल्याही कार्यपद्धतीमध्ये फायदे तोटे किंवा लिमिटेशन समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठा लिमिटेशन काय, जर पेशंट हेल्दी असेल किंवा कुठला आजार असेल पण तो कंट्रोलमध्ये असेल तर आपल्याला हे ट्रीटमेंट करता येते. जर आजार आहे आणि तो कंट्रोलच्या बाहेर, फॉर एक्झाम्पल शुगर आहे किंवा डायबेटिक पेशंट आहे आणि शुगरची लेवल ही 200च्या वरती आहे किंवा जास्त आहे आणि कन्सिस्टंटली जास्त आहे, तर या ठिकाणी जेव्हा आपण इम्प्लांट टाकणार तो तिथे बॉडीने ॲक्सेप्ट करण्याचा जो वेळ आहे किंवा चान्सेस आहेत ते थोडेसे कमी होणार. किंवा हायपरटेन्सिव्ह पेशंट आहे किंवा थायरॉईड पेशंट आहे किंवा जे काही मेडिकल चॅलेंजेस आहेत, अशा केसेसमध्ये इम्प्लांट त्या ठिकाणी ऑसिओ इंटिग्रेशन होण्याची जी शक्यता आहे ती कमी जास्त व्हेरी करते. दुसरी गोष्ट की हाडाची कंडिशन, शेवटी आपण इम्प्लांट काय करणार आहे, हाडाच्या आतमध्ये टाकणार आहे. दात पडल्यानंतर हाड किती प्रमाणात शिल्लक आहे त्यावरती इम्प्लांटची जी स्टॅबिलिटी आहे ती डिपेंड आहे. जर हाड व्यवस्थित प्रमाणात उपलब्ध असेल, म्हणजे लांबी, रुंदी, उंची, तर टाकलेला जो इम्प्लांट आहे तो कायमस्वरूपी त्या ठिकाणी व्यवस्थित बसतो. त्याच्यानंतर त्याच्यावर जी आपण कॅप लावते ती आपल्याला लॉंग टर्म सर्व्हिस देते. तर ज्या ठिकाणी हाड नाही आहे, काही कारण असतं, जसं 30 वर्षापूर्वी दात पडला पण बसवलाच नाही, त्या ठिकाणी हाड कमी झालं, किंवा खूप वर्षापूर्वी दात काढताना हाड तुटलं किंवा कुठल्या आजारामुळे हाड कमी झालं, अशा कंडिशनमध्ये किंवा हिरड्यांच्या आजारामुळे हाड कमी झालं, तर अशा कंडिशनमध्ये मग इम्प्लांट टाकायला लिमिटेशन्स येतात. दुसरं ड्रॉबॅक किंवा लिमिटेशन काय की इम्प्लांट ही सर्जिकल प्रोसिजर आहे. जेव्हा आपण इम्प्लांट टाकतो तेव्हा आपल्याला सर्जरी करायला लागते. आता नवीन पद्धतीमध्ये, गायडेड पद्धतीमध्ये सर्जरीची जी रिक्वायरमेंट आहे ती बऱ्यापैकी कमी होते. पण कन्व्हेन्शनल मेथडनी जर करायला गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी जेव्हा आपण सर्जिकल इम्प्लांट प्लेसमेंट करतो त्या ठिकाणी आपल्याला इन्सिजन द्यायला लागतं, ब्लिडिंग होतं. थोडक्यात सर्जरीशी रिलेटेड जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते काही प्रमाणामध्ये इथं होण्याची शक्यता असते. पण ॲडव्हान्स पद्धतीने जर आपण केलं, गायडेड सर्जरीने केलं किंवा अनुभवी डॉक्टरांच्या हाताने केलं तर चान्सेस होण्याची शक्यता, इन्फेक्शन होण्याची शक्यता किंवा फेल्युअर जाण्याची शक्यता फार कमी असते. पण ही थोडक्यात सर्जिकल प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे कॉस्ट. आता इतर ज्या मोडॅलिटीज आहेत किंवा इतर जे पर्याय आहेत त्याच्यापेक्षा याची कॉस्ट जास्त आहे. याचं कारण काय की आतमध्ये आपण जो याचे सगळे जे कंपोनंट आहेत ते टायटॅनियमचे बनलेले आहेत. जसं आपण जॉईंट रिप्लेसमेंटसाठी टायटॅनियम वापरतो किंवा जॉईंट जे रिप्लेस करतात किंवा बरेचसे हाडांमध्ये तुटलेले याच्यात जे स्क्रू टाकतात टायटॅनियमचे, ते कॉस्टली असतात कारण तो धातू टायटॅनियम आहे. त्यामुळे ही कार्यपद्धती इतर याच्यापेक्षाही कम्पॅरेटिव्हली कॉस्टली आहे. जर तुम्ही लाईफ टाईम विचार केला, व्हॅल्यूसाठी विचार केला, तर ही सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट मोडॅलिटी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला परत परत रिप्लेसमेंटची गरज पडत नाही. इतर ज्या मोडॅलिटी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला समजा तुम्ही ब्रिज केलात किंवा डेंचर केलं तर तुम्हाला कालांतराने ते बदलायला लागू शकतं. पण इम्प्लांट एकदा तुम्ही केला आणि तो हाडामध्ये व्यवस्थित बसला त्याच्यानंतर त्याच्यावरची जी कॅप आहे ती तुम्हाला लॉंग टर्म सर्व्हिस देते. आता जो दुसरा पर्याय आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. दुसरा पर्याय काय आहे, ब्रिज.
ब्रिजचा फायदा काय सगळ्यात महत्त्वाचा, क्विक. दात कट केला, मेजरमेंट घेतलं, 2 ते 3 दिवसामध्ये एक कॅप आली, ट्रायल घेतला आणि बसवून टाकली. 4थ्या-5व्या दिवशीपासून पेशंट त्या साईडने खायला चालू करू शकतो. तोटा काय, सगळ्यात बाजूच्या दोन्ही दातांना आपल्याला घासायला लागतं. मग काय होतं, चांगले जे दात आहेत ते आपल्याला, म्हणजे जो गेलेला दात आहे त्याला बसवण्यासाठी चांगले दात आपल्याला घासायला लागतात. आता दाताला जेव्हा आपण घासतो, हा परमनंट लॉस आहे. याच्यामध्ये दाताचं स्ट्रक्चर एकदा गेलं की गेलं, ते काय परत तयार होत नाही. त्यामुळे याचं सगळ्यात मोठं लिमिटेशन काय आहे की आपल्याला बाजूच्या दाताला घासायला लागतं. चांगल्या दाताचं इथे नुकसान होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, आपण जो दात बसवतो त्या दाताला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी मूळ नसतं. आता या 2 कॅप झाल्या. आता या दाताला बसवलेल्या दाताला इथे मूळ नाही आहे. इम्प्लांटमध्ये दाताला मूळ असतो. आपण इम्प्लांट जर बघितला तर इम्प्लांटमध्ये या दाताला इथे आतमध्ये स्क्रू टाकलेला असतो, तर हे मूळ असतं इम्प्लांटला, त्याच्यावरती कॅप बसवलेली असते. तर ब्रिजमध्ये मात्र जो दात बसवलेला असतो तो इतर दाताच्या आधाराने तिथे सर्व्हाइव्ह करतो. आता लोड डिस्ट्रीब्युशन, जसं आपण चावतो तर जो दात आपण बसवलाय त्याचं लोड हे बाजूच्या 2 दातांना बिअर करायला लागतं. इम्प्लांटमध्ये त्या दाताचं लोड त्या स्क्रू थ्रू त्याला बिअर करायला लागतं. आजूबाजूच्या दातांना धक्का लागत नाही. याच्यामध्ये ब्रिजमध्ये चावताना जो दात आपण बसवतो त्याचा लोड हा बाजूच्या दातांवरती डिस्ट्रीब्यूट होतो. हा त्याच्यामध्ये ड्रॉबॅक आहे. परत जो दात आपण बसवतो, आज आपण दात फिटिंगला व्यवस्थित बसवला, पण कालांतराने काय होतं, हिरड्यामध्ये अन्न फसायला चालू होतं किंवा ब्रिजच्या आजूबाजूला अन्न फसायला चालू होतं आणि हळूहळू त्या ठिकाणी बोन लॉस होतो आणि गॅप तयार होतो. अशा केसेसमध्ये आपल्याला काय करायला लागतं, तो सारखं सारखं रिप्लेस करायची शक्यता लागू शकते. तिसरी गोष्ट, जेव्हा आपण हे दात कट करतो बाजूचे, ते सेन्सिटिव्ह होतात आणि भविष्यात ते रूट केनालला जाऊ शकतात. मग अशा वेळेस आपल्याला इंटेन्शनल रूट केनाल, म्हणजे दात खराब असो नसो, आपल्याला कॅप बसवण्यासाठी जर हाईट दाताची कमी असेल तर त्याला रूट केनाल करायची गरज पडू शकते. तर हे थोडक्यात त्याचे लिमिटेशन्स आहेत. त्याला रिप्लेसमेंट पडू शकते, बाजूचे दात रूट केनाल करायला लागतात किंवा बाजूच्या दातांना कटिंग करायला लागते आणि कालांतराने ब्रिज हा आपल्याला बदलायला लागतो. आता बऱ्याचशा वेळा काय होतं, पेशंट म्हणतात की डॉक्टर आधी आपण आता ब्रिज करू, काही वर्षांनी आपण इम्प्लांट करू. आणि याच्यात होतं काय, त्या ब्रिजच्या खाली अन्न साचून साचून जे हाड शिल्लक आहे ते पण कमी होऊन जातं. आता हे कमी झाल्यावर हाड त्याच्यानंतर हा पर्याय नाही. त्यामुळे तुम्हाला पर्याय जो निवडायचा आहे तो फार विचारपूर्वक निवडायचा आणि एकदाच निवडायचा आहे. असं नाही की आज तुम्ही ब्रिज केला आणि नंतर तुम्ही इम्प्लांट करणार आहात. काही केसेसमध्ये शक्य आहे, पण लॉंग टर्मच्या बेसिसमध्ये तुम्हाला डबल खर्च पडणार, 2 दाताचं नुकसान होणार, ते वेगळंच. त्याच्यामुळं लक्षात घ्या की आपल्याला जो विचार करायचा आहे तो एकदाच करायचा आणि विचारपूर्वक करायचा आहे. आता तिसरा जो पर्याय आहे तो आहे कवळी बसवणे. आता कवळी केव्हा बसवणं ठीक राहतं की ज्या ठिकाणी दातांची संख्या जास्त आहे, दोन्ही साईडला दातं पडलेले आहे आणि दुसरा कुठलाच पर्याय त्या ठिकाणी होणं शक्य नाही. या ठिकाणी आपण काय करतो, दाताचं माप घेतो. ज्वाचं माप घेतल्यानंतर आपण काय करतो, त्याच्यावरती कवळी बनवतो. कवळी बसवल्यानंतर आपण काय करतो, ती कवळी काढायला घालायची अशी कवळी असते, ती आपण पेशंटला वापरायला देतो. तर कवळीचे डिसएडव्हान्टेजेस काय, याला सुद्धा रिप्लेसमेंट लागते काही वर्षानंतर. बाजूच्या दातांचा आधार घ्यायला लागतो. भले बाजूचे दात कट करायला लागत नाही, पण काही प्रमाणामध्ये बाजूच्या दातांचा आधार या ठिकाणी हिरड्यांचा आणि दातांचा घ्यायला लागतो. म्हणजे हिरड्यावरती ते रेस्ट करतात, ते बोन कालांतराने कमी होत जातं. मग कवळी डिली झाली की ते आपल्याला कालांतराने बदलायला लागते, काही वर्षांनी बदलायला लागते. दुसरी गोष्ट, कवळीनी बऱ्याचशा पेशंटला चवीचं किंवा खाण्याचं सॅटिस्फॅक्शन येत नाही, कारण कवळीमध्ये मूळ नाही, प्लस जे दात आहेत ते एका प्लेटमध्ये नुसते तिथे लावलेले असतात. त्यामुळे जेव्हा प्लेटवर आपण चावतो तर दातात जे खाचे केले त्याच्यावरती अन्न कट होतं. त्यामुळे चावण्याचं सॅटिस्फॅक्शन पेशंटला याच्यामध्ये भेटत नाही. त्यामुळे कवळी हा पर्याय सगळ्यात शेवटचा आहे. किंवा टेम्पररी, समजा एखाद्या पेशंटचा समोरचा दात पडलेला आहे, त्याला उद्या फंक्शनला जायचं आहे किंवा 15 दिवस त्याला कुठेतरी बाहेर जायचं, तशा कंडिशनमध्ये आपण माप घेऊन त्याला टेम्पररी सोल्युशन म्हणून ते देऊ शकतो. अदरवाईज लॉंग टर्मचा जर विचार केला तर कवळी बसवणं तितकंसं काही योग्य सोल्युशन नाही. जेव्हा पूर्ण दातं पडलेले आहे आणि पेशंटची इकॉनॉमिक कंडिशन बेसिसवर ते ऑप्शन बनवू शकतो. पण माझ्या मताने ट्रीटमेंट ही कधीही इकॉनॉमिक बेसिसवर नसावी किंवा कॉस्ट बेसिसवर ट्रीटमेंट कधीही कुठल्या पेशंटने डिसाईड करू नये. ट्रीटमेंटमध्ये व्हॅल्यू असली पाहिजे. म्हणजे ट्रीटमेंट जे आपण करतो त्याची लॉंगेटिव्हिटी, त्याची रिपेअर कॉस्ट, या सगळ्या गोष्टीचा आपण घरात इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतो किंवा कुठल्या वस्तू तेव्हा कसा अभ्यास करतो, मोबाईल घेताना कसा अभ्यास करतो, कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे, मोबाईलची लाईफ किती आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो. बॅटरी किती पॉवरची आहे, अजून काय काय फॅसिलिटीज आहेत, या गोष्टीचा आपण विचार करतो. तसं आपल्या ट्रीटमेंटच्या बाबतीत सुद्धा आपण या सगळ्या गोष्टी बारकाईनं अभ्यास करायला पाहिजे, तरच आपल्याला त्याची व्हॅल्यू लक्षात येईल. आता इलेक्ट्रॉनिक वस्तू तरी फक्त काही वर्ष टिकतात, पण आपल्या शरीराच्या मध्ये ज्या गोष्टी आपण वापरणार आहोत, आपल्या स्वतःवरती जे आपण वापरणार आहोत, त्याच्या बाबतीत मात्र माणसांनी फार केअरफुल असायला हवं. त्यामुळे ट्रीटमेंटचं सिलेक्शन करताना आपण केअरफुल राहावं. डॉक्टरचं सिलेक्शन करताना आपण केअरफुल राहावं, कारण जेवढा डॉक्टर एक्सपिरियन्स असेल, जेवढ्या डॉक्टरांनी केसेस ट्रीट केल्या असतील, जेवढा डॉक्टरचा सक्सेस रेशो आहे
त्याप्रमाणे रिझल्टसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळणार. त्यामुळं आपला डॉक्टर सिलेक्ट करताना या सगळ्या गोष्टींचा, तसे ट्रीटमेंट सिलेक्ट करताना संपूर्ण गोष्टींचा आपण अभ्यास करावा. आता आपल्याला लक्षात आले की हे 3 पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. सगळ्यात पहिला इम्प्लांट, दुसरा जो आहे तो ब्रिज आणि तिसरा जो आहे तो डेंचर. आता याचा जो पर्यायाची जी निवड आहे ती आपल्या दंतवैद्यकीय तज्ज्ञाच्या सल्ल्याने, डेंटिस्टच्या सल्ल्याने किंवा स्पेशलिस्टच्या सल्ल्याने आपण करायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की टेलिफोनिक कॉलवर पेशंट विचारतात, पण ते शक्य नसतं. आता तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओ लक्षात येईल की याच्यामध्ये किती सारे फॅक्टर, हे तर खूप बेसिक फॅक्टर सांगितले. पण अशा अनेक फॅक्टर इन्व्हॉल्व असतात की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हान्स सर्जिकल प्रोसिजर लागू शकतात किंवा 2 दाताच्या ऐवजी 3 दात सपोर्टला घ्यायला लागू शकतात किंवा कवळी करताना आपल्याला सपोर्ट जर घेताना तर कास्ट पार्शल डेंचर करायला लागतं, टायटेनियमचं डेंचर किंवा मेटलचं डेंचर करायला लागतं. त्यामुळं कॉस्ट रिलेटेड जो फॅक्टर आहे, तुम्ही जेव्हा डेंटिस्टकडे याल तेव्हा तपासणी करूनच तुम्हाला योग्य प्रकारे सल्ला मिळेल. कॉस्टपेक्षा की योग्य प्रकारची ट्रीटमेंट कोणती याचा सल्ला तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे मिळेल. आशा करतो की आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला बरंच नॉलेज बेसिक मिळालेलं असणार आहे आणि स्वतःला तुम्हाला किंवा तुमचे जे मित्र आहेत त्यांनासुद्धा हा प्रश्न पडत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांना शेअर करा, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्रेसेस क्लिनिकला व्हिजिट द्यायला विसरू नका. प्रेसेस क्लिनिकमध्ये प्रत्येक ट्रीटमेंट ही खात्रीशीरच होते आणि लॉंग टर्मसाठी होते. इथे कुठल्याही प्रकारची तकलादू ट्रीटमेंट किंवा कुठल्याही प्रकारची तात्पुरत्या स्वरूपाची ट्रीटमेंट होत नाही. तुम्ही नक्कीच आमच्याकडे व्हिजिट द्या. आमच्याकडे जी ट्रीटमेंट होते ती अतिशय खात्रीशीर होते आणि ड्युरेबल ट्रीटमेंट होते. धन्यवाद.